राहिल्या फुटीवर 2 दिवसांना 4 दिवसांना आलो, पूजा केलो, फुटीला अडकलो, फिरत गेलो. लिंग गळ्यातच नाही ना, लिंग घरातच राहिलं, लिंग घरातच राहिलं. असे तुम्ही राहिल्यानंतर तुम्हाला लिंगाचे महत्व कळणार नाही. कारण मी सांगत नाही, माऊलीचं शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर माऊली सांगतात हे लिंग म्हणजे फक्त लिंग नाही, तुमचे प्राणलिंग झाला पाहिजे. प्राण तसं या लिंगावर भाव तुमचा तयार झाला पाहिजे, तरच काय होणार, तर हा जीवन तुमचे सुखरूप होतो आणि स्वधर्माचं प्रतिज्ञान तुम्हाला होतो. कारण इतरत्र तुम्ही पाहिलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. अनेक दृष्टांत सांगतात, अनेक कथा सांगतात, 2 तास प्रवचन होईल, 4 तास होईल, ऐकलं बरं वाटेल, परंतु साधण्यामध्ये उतरण्यासारखं काय. म्हणून आपला वीरशैव धर्मामध्ये प्रत्येक लिंग बांधणाऱ्यांना स्वतः साधक म्हणून तुम्हाला उतरावा लागतो. फक्त गुरु महाराजच पूजा करतात असे नाही, तुम्हाला सुद्धा पूजा करून घ्यावा लागतो. अनेक लोकांना प्रश्न पडतात, श्रावण महिना इष्टलिंग पूजा एकांतात केला पाहिजे. अनेक लोकांना प्रश्न पडताना इष्टलिंग पूजा एकांतात केला पाहिजे, लोकांतामध्ये कशाला. तर लिंग पूजा करत असताना तुम्ही पाहिलं असेल जवळपास 1.5-2 तास सगळेजण खाली बसलेले पूजा करत असताना तुम्ही पाहिले असेल. डोळे तर मिटते का कधी, खाली बसले नजर इकडे तिकडे जाते का.